पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पार्वती पते हर हर महादेव। नवनाथ महाराज की जय। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ। या परी सिंहलद्वीप भुवनी स्त्रिया जितुक्या अस्ति पद्मिनी, त्यातही मुख्य मैनाकिनी स्वरूपवंती मिरवतसे। तो एके दिवशी अभ्यंग करुणी उभी राहिली धवळारी जाऊनी, ते सहज दृष्टी दिशागमनी आकाशाते पाहतसे। हस्ती झगटती कबरी भार तो वर दृष्टी जाऊनी गोचर, उपरिचर वसू विमानावर आरूढ होऊनी जातसे। विमानारूढ झाला होता तो वसन एकांगे झाले तत्वतः, आवेशे बाहेरलिंग दर्शता असावध बैसलासे। विमानावरी गवाक्षद्वार त्यातून दिसे अवयव समग्र, तो मैनाकिनी पाहुनी नेत्रे हासे खदखदा ते काळी। ते ऐकुणी वसुनात विक्षेपोणी बोलता झाला तिथे, म्हणे पापिनी परपुरुषाते पाहुनिया हसलीस। तरी ऐसी जारिणी वरती धरुणी राहसी स्वगृहाप्रती, माझी विषयी कामशक्ती उद्भवली म्हणून हसलीस। तरी मी नोहे तैसा भ्रष्ट, सकळ वसू माझी श्रेष्ठ, इंद्रिय दमनी एकनिष्ठ पूर्ण तपास साधितसे। तरी मम अभिलाष धरुणी गदगदा हाससी पापिनी, तरी पुरुष विनोदे स्वस्थानी जाऊन या पडशील। स्त्री देशात स्त्री कटकी वस्ती होईल तुझी सेकी, मग कैचा पुरुष ते लोकी दृष्टीगोचर होईल। ऐसे बोलता वसु अंतरिक्ष परम लाजली पद्मिनी सुलक्ष, परिपदच्युत शब्द ऐकता प्रत्यक्ष स्तुती संवादा व्यापिली। मने महाराजा वसुनाता अपराध झाला विषम आता, अपराधाचे विवरण करिता बोलता नये आम्हासी। परी हा असो प्रारब्ध योग, कदा न सुटे आचरला भोग, तरी उशाप देऊनी आता चांग स्वपदाते स्थापावे। तुम्ही वसू सर्व प्रकारे भरला आहा शांती भांडारे, परम कनवाळू इंद्रिय साचारे योग दमनी मिरवला। तरी उशाप देवणी माते करी महाराजा पदाश्रित, मग अंतरिक्ष पाहुणी ढळाळीत उशापाते बदलासे। म्हणे पद्मिनी ऐक वचन, स्त्री राज्यात किलो तळा स्वामीन, ते आयुष्य सरल्या पूर्ण ते पदी वसशील तू माये। तरी मज भावे निवेदिले चित्त, तरी मही मिरवेल माझा सुत, तो तुझ स्वीकारुणी होईल रत मचिंद्रनाथ म्हणून या। तो रत झालिया अंगसंगी पुत्र लाभशील रेत प्रसंगी, मीननाथ हे नाम जगी प्रसिद्ध मिरवेल महिते। तो पुत्र झालिया तू ते शेवटी विभक्त होईल मचिंद्र जेटी, मग तू सोपदा येऊनी गोरटी भोग भोगी स्वर्गीचा। या उपरी बोलली मैनाकिनी पुरुष नाही का तया भुवनी, सकळ स्त्रिया दिसती अवणी काय म्हणूनी महाराजा। तरी पुरुषा वाचुनी संतती कोटुनी होतसे नसुनी पती, येरुमणे येऊनी मारुती भुभुंकार देतसे। रुद्वरेता वायुनंदन वीर्य व्यापितसे, भुभुंकारे करुण मग उत्पत्ती हृदय जन्म, ते होतसे शुभानने। बाळ तनु जो पुरुषधारी मृत्यू पावे तो भुभुंकारी, तितुक्या विन अचळ नारी महिवरती विराजती। ऐसे वदता अंतरिक्षमात मग बोले पद्मिनी त्यासी त्वरित, हे महाराजा मचिंद्रनाथ येईल कैसा त्या ठाया।
प्रत्यक्ष पुरुष पावती मरण ऐसी चर्चा ते असून काय येईल तव नंदन मम भोगार्थ महाराजा अंतरिक्ष म्हणे वो शुभाननी तू किलो तळेचे उपरी जावणी बैसोणी उपरी तप मांडणी आराधावा मारुती प्रसन्न झाली या वायुनंदन मग मुक्त करील त्या भयापासून परी तुझ सांगतो ती खुण चित्ता माझी रक्षावी प्रसन्न होईल जेव्हा मारुती मागणे करी जे अंग संगती मग तो संकट पडून क्षती मचिंद्रा ते आणील तरी हा रचुनी दृढतर उपाय मिरवत आहे मारुती भय तरी तयाचे हस्ते साधावे कार्य मचिंद्रा ते आणुनी या उपरी बोले मत पद्मिनी युती रामचरणी श्री मारुती कैसे सांग माते द्यावी रीती ऐसे म्हणेल महाराजा परी ऐसी ये बोल प्रकरणी मारुतीच मिरवला विषय ध्वनी मग तव सुत मचिंद्र कोटनी तेथे येईल महाराजा ऐसे अंतरिक्ष ऐकता वचन मने विषयोपद्रव रहित वायुनंदन ब्रह्मचर्य वर्ता ते लोटून रती सुका कैसा मिरविल तरी हा संशय सोडून गोरटी अर्थ धरी जे इतुका पोटी मचिंद्रा लाहशील येणे कोटी हनुमंते करुणिया ऐसे सांगुनी अंतरिक्ष स्वस्थाना गेला वसुदक्ष येरीकडे मैनाकिनी प्रत्यक्ष स्त्री राज्यात प्रवर्तली शृंगमृडा राज्यपट्टणी भ्रमण करिता ती पद्मिनी तो ते चर्मिकेचे सदनी सहज स्थिती पातली पुंडली कबरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ